पुनर्विवाह भाग 20. खूप वेळ होऊन गेला तरीही तिचा कॉल आला नाही, म्हणून रागाने त्यानेच कॉल केला तर तिचा फोन बिझी दाखवत होता. त्याला अजूनही रागच आला. आरोहीला याबद्दल काहीच माहिती नव्हते, कारण तिच्या फोनवरून सासूबाई मावशीसोबत बोलत होत्या. पुन्हा 2-3दा त्याने फोन ट्राय केला, पण बिझीच येत होता. आता मात्र तो खूप चिडला आणि घरच्या फोनवर कॉल केला. वरदने फोन उचलला तेव्हा आता याला काय विचारायचे असे म्हणून सहज चौकशी करू लागला की आई कुठे आहे. तेव्हा आई बाहेर वॉक करत मावशीसोबत फोनवर बोलत असल्याचे त्याला कळाले. आदित्यने बाहेर कुणाच्या फोनवरून बोलते असे विचारले असता आरोहीच्या फोनवरून बोलत असल्याचे कळवताच त्याला आरोहीबद्दल चुकीचा विचार केल्याचे वाईटच वाटले आणि स्वतःचाच राग आला. त्याने ठीक आहे, आईला सांग मी उद्या येतोय असे बोलून फोन ठेवला. थोड्या वेळाने आई घरात आल्या व आरोहीकडे फोन देऊन झोपायला गेल्या. तीही सगळं आवरून वरती खोलीत गेली. कपडे बदलवले व झोपायची तयारी करून लाईट बंद केली आणि मोबाईल हातात घेऊन बघते तर आदित्यचे 8 वेळा मिस कॉल येऊन गेले होते. तिने लगेच त्याला कॉल केला. आरोही म्हणाली, सॉरी, फोन आईकडे होता त्यामुळं तुमचा कॉल आलेला कळालंच नाही असे बोलून बोलायला सुरुवात केली. आदित्य म्हणाला, इट्स ओके. आज दोघांनाही काही बोलणे सुचत नव्हते. दोघेही फक्त कानाला फोन लावून समोरच्याचा बोलेल याची वाट बघत होते. सगळीकडे नीरव शांतता. शेवटी आदित्य ती भंग केली. काय मग, उद्या मी येतोय. काही स्पेशल बेत ठरवलाच असशील ना तू. आरोहीला सुद्धा त्याची फिरकी घ्यायचा मूड झाला. आरोही बोलली, त्यात काय स्पेशल ठरवायचं, तुम्ही काही कुणी पाहुणे आहात का. झालं. आदित्यला लगेच राग आला. त्याने, हो बरोबर, मी कुणी खास नाहीच आहे ना, विसरलंच होतो. चल बाय, गुड नाईट असे बोलून फोन कट केला. अरे देवा, मी उगाच असे बोलले म्हणून आरोहीने डोक्यांवर टपली मारून घेतली आणि आता आदित्यचा राग कसा घालवता येईल याचा विचार करू लागली. तिने सॉरीचा मेसेज केला. त्याने वाचला पण रिप्लाय दिला नाही. आता काय करायचे म्हणून त्याला उगाच जोक्स पाठवू लागली, पण तरीही तो काहीच रिप्लाय करत नव्हता. मग तिने व्हॉइस नोट पाठवली. तीही त्याने ऐकली. ती ऐकून त्याला वाटले बोलावे, पण तोही बघू लागला की कितपत प्रयत्न करते ती. आता काय केले पाहिजे याचा राग जाईल. शेवटी तिने स्वतःचं काम पकडून सेल्फी काढला आणि त्याला पाठवला. तिचा फोटो बघताच तो थंड पडला. डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागले आणि तो अचानक रडू लागला. त्याला काय होतं हे कळेनासच झालं. आज कितीतरी दिवसांनी त्याने फोटोत का होईना पण आरोहीला बघितले होते, त्यामुळे त्याला तिला भेटायची अनावर इच्छा होत होती. फोटोंमध्ये ती खूप गोड दिसत होती. तिचा रडका चेहरा बघून, कान पकडलेले फोटो बघून त्याने उराशी कवटाळला आणि सॉरी आरोही, मी खूप चुकीचा वागतो ग तुझ्याशी, पण प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस असे एकट्यातच बडबड करू लागला. इकडे आरोहीला फक्त टायपिंग असं दिसत होतं, पण मेसेज येत नव्हता. त्यामुळे नेटवर्क नसेल म्हणून ती रूमच्या बाहेर येऊन चेक करत होती. तितक्यातच टेरेसवरून येणारा वरदला धडकली. दोघांनी एकमेकांना सॉरी बोलून स्माईल दिली. तिच्या चेहऱ्यावरचे टेन्शन बघून काय झालं असेल विचारले तेव्हा आरोही म्हणाली, हे बघ ना रे, माझ्या फोनमध्ये मेसेज येत नाही आहे, फक्त टायपिंग दिसत आहे असे बोलून फोन त्यांच्याकडे दिला. फोनमधले दोघांचे संभाषण वाचून त्याला हसूच आले आणि खूप आनंदही झाला. तू टेन्शन घेऊ नकोस, दादा मेसेज टाईप करता करता झोपी गेला असेल म्हणून तुला ते तसं दिसते. रात्र खूप झालेली आहे, तू सुद्धा झोप. येतेस का उद्या दादाला पिक करायला, तो सकाळी लवकर येणार आहे. तेव्हा नाही नको, तू जा, ते बरे दिसणार नाही असे बोलून आता निघून गेला. आदित्य खरंच झोपी गेला होता. फोन करून बोलावं का असा विचार तिच्या मनात डोकावला, पण नाही, नको, सकाळीच त्यांची फ्लाईट आहे, झोप व्हायला हवी म्हणून स्वतःसुद्धा झोपायचा प्रयत्न करू लागली. सकाळी लवकर उठून आदित्य रेडी झाला व एअरपोर्टवर पोचला. 7ची फ्लाईट असल्याने त्याला 4 वाजताच उठावे लागले होते. बोर्डिंगला वेळ असल्याने तो मोबाईल चाळत होता. तेव्हा रात्री आरोहीने फोटो पाठवल्यानंतर आपण काहीच रिप्लाय न करता झोपलो याचे बिचारीला किती वाईट वाटले असेल असा विचार करून तिला गुड मॉर्निंग मेसेज केला, पण आरोही तर साखर झोपेत होती. तिचा काही रिप्लाय येणारच नव्हता. इकडे अनाउन्समेंट झाल्यानंतर आदित्य फ्लाईटमध्ये बसला व थोड्या वेळाने टेक ऑफ झाले तसा आपल्या आवडीचे गाणे ऐकण्यात गुंग झाला. फ्लाईट लँड होण्याची सूचना झाली तसा नव्याने प्रेमात पडलेला प्रियकरसारखा कधी एकदा घरी जातो आणि आरोहीला भेटतो असे त्याला वाटत होते. बॅग्स कलेक्ट करताना वरचा कॉल आला. तो बाहेर पार्किंगमध्ये वेट करत होता. आदित्यने आलोच असे म्हणत फोन ठेवला व स्वतःचे सगळे सामान घेऊन निघाला.
वरदने दुरूनच हात हलवून त्याला हाय केले. दोघेही धावत आले आणि एकमेकांना घट्ट मिठी मारली. सामान गाडी ठेवून घरी यायला निघाले. वरद म्हणाला, कुठे नाश्ता करायला थांबायचं का? असे विचारताच आदित्य म्हणाला, नाही नाही नको, आधी घरी चल. असे बोलताना आदित्यच्या चेहऱ्यावरचे भाव वरद टिपत होता. वहिनीच्या प्रेमाची नशा दादालाही चढते आहे बघून तोही हसू लागला. त्याला हसताना बघून काय हसायला आलं तुला? आदित्य बोलत होता तेव्हा वरद म्हणाला, नाही काही नाही, भाई भाई ना रहा. असे काही भाई वरद चिडवत राहिला. त्याचे गाणे ऐकून त्याच्या डोक्यांवर टपली मारत 8 दिवस बाहेरच खातोय, त्यामुळे आता घरचं खाऊ दे म्हणून नाही बोललो, असं स्पष्टीकरण तो देऊ लागला. पण त्याच्या मनातलं न ओळखणे इतपत वरद लहान तर नव्हताच. गाडी घराबाहेर येताच वरद जोरजोरात हॉर्न वाजवू लागला. आरोहीला कळून चुकले की आदित्य आलेला आहे. तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिने आईला हाक मारली व आरतीचे ताट घेऊन दारात आली. आदित्य शूज काढून घरात येतच दाराबाहेर त्याला सुंदर अशी रांगोळी काढलेली दिसली. त्याचे मन तिथेच प्रसन्न झाले. दारात आल्यानंतर आईने भाकर तुकडा व वळून टाकला. आरोहीने त्याचे औक्षण केले आणि त्याला घरात घेतले. आरोहीची नजर होत नव्हती. आदित्य मात्र मन भरून तिला बघत होता. तिचा टवटवीत चेहरा बघून त्याचा सगळा शीण दूर झाला. आदित्य म्हणाला, आई पटकन काहीतरी खायला दे ग, खूप भूक लागलेली आहे, मी आलोच फ्रेश होऊन. असे म्हणतच आरोहीने लगेच नाश्त्याच्या प्लेट्स टेबलवर ठेवल्या. आरोहीने आज नाश्त्याला इडली सांबार व नारळाची चटणी असा बेत केला होता. गरमागरम वाफळलेला सांबार बघून सगळे पटापटा येऊन बसले. आरोहीने सगळ्यांना सर्व करत होती. आदित्यने पहिलाच घास तोंडात घेतला आणि वाव असा रिस्पॉन्स दिला. सगळे त्याच्याकडे बघतच राहिले, कारण आजवर त्याने कधीच आरोहीच्या जेवणाचं कौतुक सगळ्यांसमोर केलेले नव्हते. सगळे बघत होते. हे बघून किती दिवसांनी खरंच खातोय ना म्हणून तो स्वतःची बाजू सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. सगळ्यांनी हसून नाश्त्यांवर ताव मारला. सरिताताईंनी आरोहीला सगळ्यांसोबत बसून नाश्ता करायला सांगितले. सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केला. आदित्य वरद आणि आईसाठी आणलेल्या वस्तू त्यांना दाखवू लागला. आरोही किचनमध्ये आवरत होती. सगळ्यांचे गिफ्ट देऊन आदित्य खोलीत आराम करायला जातो असं सांगून वरती गेला व रूममध्ये आरोहीसाठी आणलेले सगळे गिफ्ट्स आणि सॉरी व थँक्यू असे एका चिठ्ठी लिहून ठेवली व बेडवर तिची वाट बघत पडला होता. आजचा स्वयंपाक मी आणि लताताई करून घेऊ, तू रूममध्ये जा असे सासूबाई आरोहीला सांगितलं. आरोही म्हणाली, ती हो नाही कशाला करते, मी जेवण असे बोलून खोलीत जायचे टाळू लागले. तेव्हा तो आताच आलेला आहे, त्याला काही लागलं तर तू खोलीत असावी म्हणून जा असा प्रेमळ दम त्यांनी तिला दिला. इकडे आरोहीच्या मनात धाकधूक सुरू होती. ती कशी बशी खोलीत आली. आदित्यने झोपायचे नाटक केले. खोलीत ठेवलेले गिफ्ट्स बघून ती खुश झाली, पण इतके गिफ्ट्स बघून तिला आश्चर्य देखील वाटले. त्यावर ती चिठ्ठी बघून हसली आणि वेडा आहे हा माणूस असे हळूच बडबडली. तिचे ते बोलणे ऐकून आदित्य गालातल्या गालात हसत होता. आरोहीने आदित्यची बॅग उघडून घातलेले धुवायचे कपडे वेगळे केले आणि बाकी वस्तू कपाटात ठेवू लागली. काम करताना ती तिच्या आवडीचे गाणे गुणगुणत होती. पावसांची गुंज, पाखरांची कुजबूज, काय ऐकू येत नाही सावळीशी अलगूज, येत आहे वारा गंध वेडा तो नाही, सुरतेच हे रास रंगला नाही, आस तुझी ध्यास तुझा, भेटशील ना रे स्वप्न राहील अपुरे, तुझे बिन सख्या रे. तिच्या गाण्याची इतके आदित्यच्या जीव खालीवर होत होता. आरोही इतकी सुंदर आहे, आजपर्यंत तिच्या आयुष्यात खरंच कुणी आले नसेल का, असे विचारही त्याच्या पुरुषी डोक्यात येऊन गेला. दुपारच्या जेवणासाठी वरद बोलवायला आला तसे आरोहीने त्याला आत येऊन तू दादाला उठव, मी खाली जाते असे सांगितले. पळत्या फळाची आज्ञा मानून त्याने त्याचे काम चोख बजावले. दादाला उठून तो खाली निघून आला. काही वेळाने आदित्य देखील खाली आला. दुपारचं जेवण आटपून सगळे थोडा वेळ टीव्ही बघू लागले. तेव्हा आरोहीने जपून ठेवलेले कात्रण सगळ्यांना दाखवले. आदित्यने वरदला त्या क्लासेसची माहिती काढायला सांगितली व आरोहीला तुझी इच्छा असेल तर जाऊन इंटरव्ह्यू द्यायला असे बोलत होता. त्याच्या या उत्तराने ती खुशच झाली व वनिताकडे कधी जायचे हे विचारले. उद्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं नीट मॅनेज करतो, मग आपण जाऊया असे सांगून त्याला आलेला कॉल अटेंड केला. तो महत्त्वाचा बोलत असल्याने वरदने टीव्ही बंद केला व झोपायला गेला, कारण उन्हाळ्याच्या झडा सुरू होतील. कॉलेजला पण सुट्टी पडली होती. बरेचसे मित्रसुद्धा गावी गेले होते, त्यामुळे त्याच्याकडे करण्यासारखं काहीच नव्हते. इकडं आरोही खोलीत येऊन तिचे सुरू केलेले विणकाम पूर्ण करत बसली होती.
थोड्या वेळाने आदित्य वरती आला व आरोहीकडे बघून आदित्य म्हणाला, असं कुठलं काम आहे जे तुला येत नाही असे विचारले. त्यांनी केलेल्या स्तुतीने ती हसू लागली. असे 2 दिवस आरामात गेले. 2 दिवसांनी आदित्य आरोही तिच्या माहेरी जायला निघाले. पहिल्यांदाच माहेरी जाते म्हणून त्यांनी आरोहीसोबत काहीतरी वस्तू व फराळाचे पदार्थही दिले. उन्हाळा असल्याने दोघेही सकाळीच लवकर निघाले होते. दीपक काकांकडे जाऊन भेट देऊया आणि नंतर मग वनिता काकींकडे 2 दिवस थांबूया असे त्यांनी ठरवले होते.